वाडा तालुक्यातील पीक येथे आदिवासी खेळाडूंकडून क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांचे सुये साहेब नंदकिशोर कापसे यांनी या क्रिकेट प्रीमियर लीगला सदिच्छा भेट दिली। ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा हे व्यासपीठ असून या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून अनेक उत्तम खेळाडू घडावेत यासाठी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांचे विशेष लक्ष असल्याचे कापसे यांनी यावेळी सांगितले। तसेच लवकरच या स्पर्धेत आलेल्या प्रत्येक संघाला क्रिकेटचे किट केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे कापसे यांनी सांगितले। प्रीमियर लीग हे दुसरे वर्ष या वर्षी चालू आहे। दुसऱ्या वर्षाला आम्ही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आम्ही मध्यंतरी बोललो होतो की मला यायचं होतं, गेल्या वर्षी यायचं होतं, पण गेल्या वर्षी आलो नाही, यावर्षी मुद्दामून आलो। आणि आम्ही कपिल पाटील फाउंडेशन तर्फे जेवढे संघ आहेत आता खेळले तिथे त्या सगळ्या संघांना याचं क्रिकेटचं किट आम्ही हे 2 दिवसात देणार आहेत। मी त्या दिवशी बोललो त्यांना की किट देतो म्हणून। आजूबाजूचे जेवढे संघ असतील आजूबाजूच्या गावचे त्या सगळ्या संघांना आपल्यातर्फे कपिल पाटील फाउंडेशन तर्फे किट देणार आहेत। काही लहान मुलं असतील की ज्यांना मोठी मुलं खेळायला देत नाहीत, बॅट नसेल पण खेळायची आवड आहे, त्यांना सुद्धा क्रिकेटची बॅट देण्यात येईल एवढं मी सांगतो। आणि सगळ्यांना परत एकदा कपिल पाटील यांच्यातर्फे शुभेच्छा देतो। आजूबाजूच्या परिसरात पीक असो कुठल्या गावचं सगळ्या ह्याला 2 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच तुमचे किट पोहोचेल। फक्त एवढे की टीम मात्र एका टीमचे 11 जणांनी एक टीम दाखवायची प्रत्येक। आपल्या ज्ञानेश्वर तरेकडे सगळं सामान तुम्हाला पोहोचतो होईल, त्याच्यावर तुमच्याकडे येईल सगळं किट। क्रिकेट हा खेळ खेळाडू वृत्तीने खेळून या खेळाला ग्रामीण भागातील तरुणांनी गांभीर्याने घेऊन व आपल्या शालेय शिक्षणासोबतच प्रॅक्टिस करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवा व आपल्या गावाचे व तालुक्याचे नावलौकिक करा असे कापसे यांनी स्पर्धेला आलेल्या तरुणांना सांगितले। स्पर्धकांच्या आग्रहानंतर बॅट हाती घेऊन कापसे यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळून क्रिकेटचा आनंद घेतला। यावेळी आदिवासी प्रीमियर लीगचे पीकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तरे, उपाध्यक्ष महेश तरे, सचिव राहुल झाटे, साईनाथ मुकणे, रुपेश वांगड, ज्ञानेश्वर तरे, सूरज घाटाळ, आकाश बोचल, महेश तरे, अजय वांगड, दीपक ठाकरे आदी टीमचे प्लेयर यावेळी उपस्थित होते। त्यासाठी आपण मुलाचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे, या लीगचं सर्व मुलांना दिलेलं आहे। याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही तुमचे धन्यवाद मानतो, आभारी आहेत। आणि यापुढे असंच आपल्याकडून आमच्या या मंडळाला आमच्या गावाला सहकार्य मिळावं हीच अपेक्षा करतो। आणि याच्यातून आमच्याकडून चांगले प्लेयर आम्ही कशा पद्धतीने तयार होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू।